नमस्कार. आज आपण पाहूयात महर्षी भारद्वाज. सामान्यशक 1895. मुंबईच्या गिरगाव भागातील चौपाटीजवळ हजारोंच्या संख्येने लोकसमुदाय जमला होता. बडोदा संस्थानच्या गायकवाड महाराजांचे प्रतिनिधीही यात उपस्थित होते, कारण आधुनिक भारताच्या पहिल्या विमान उड्डाण प्रयोगाचे ते साक्षीदार बनणार होते. थोड्याच अवधीत संस्कृताचार्य शिवकर बापूजी तळपदे यांनी मरुत्सका या आपल्या स्वनिर्मित विमानातून अवकाशात झेप घेतली. अतिशय खेदाने नमूद करावेसे वाटते की हा प्रयोग कुठल्याही सरकारी नोंदीत नोंदवला गेला नाही. मात्र सामान्य शक 1903-4 साली राईट बंधूंनी प्रथम विमान उड्डाण केल्याची नोंद झाली. संस्कृताचार्य शिवकर बापूजी तळपदे यांनी अथर्ववेद, यजुर्वेद, यंत्रसमुच्चय यांसारख्या संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करून ही विमान निर्मिती केली होती. भारतीय विमानशास्त्राच्या दृष्टीने बृहद विमानशास्त्र हा ग्रंथ महत्त्वाचा मानण्यात येतो. या ग्रंथाची निर्मिती महर्षी भारद्वाजांनी केली. महर्षी भारद्वाजांचा कालखंड निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे, परंतु बृहद विमानशास्त्र ग्रंथाचे निर्माते असणाऱ्या महर्षी भारद्वाजांचा कालखंड हा रामायणकालीन असावा असे मानण्यात येते. महर्षी भारद्वाजांनी यंत्र सर्वस्व या ग्रंथाची निर्मिती केली. या ग्रंथात निरनिराळ्या विषयाचे ज्ञान देणारे 40 खंड होते. या खंडामधील एक खंड म्हणजे बृहद विमानशास्त्र होय. या ग्रंथाची निर्मिती करताना आचार्यांनी 97 संदर्भ ग्रंथाचा उपयोग केला आहे. बृहद विमानशास्त्र 8 अध्यायातील 100 प्रकरणात विस्तारलेले आहे. यात विमानशास्त्र प्रतिपादित करणारी 500 सूत्र आहेत. महर्षी भारद्वाजांनी जी सूत्रे लिहिली आहेत त्याचे विस्तारीकरण हे त्यांचे परमशिष्य बोधानंद यांनी केले आहे. यातील मंगलचरणात आचार्य आपल्या पूर्वसुरींनी केलेल्या विमानाच्या व्याख्या उद्घोषित करतात. नारायण ऋषी म्हणतात की जे पृथ्वी, जल व अवकाशात पक्षाप्रमाणे वेगाने चालू शकेल त्याचे नाव विमान. शौनक यांच्या अनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आकाशमार्गाने जे जाऊ शकेल त्याचे नाव विमान. विश्वंभर यांच्या मते एका देशातून दुसऱ्या देशात किंवा एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जे जाऊ शकेल त्याला विमान म्हणतात. ग्रंथात विमानाचे 3 प्रकार सांगण्यात आलेले आहेत. पहिला यंत्रविमान, दुसरा तांत्रिक विमान, तिसरा यांत्रिक विमान. विमान भागांची नावे व त्यांचे विमानातील स्थान अथवा जागा याची यादी ग्रंथात दिली आहे. या भागांच्या नावावरून त्यांचे कार्यकारण समजण्यासारखे आहे. ही नावं पाहून त्यांचे जर कार्य पाहिलात तर तुमच्या भुवया उंचवल्याशिवाय राहणार नाहीत. 1. विश्वक्रिया दर्पण यंत्र. या यंत्राच्या मदतीने विमानाच्या भोवताली होणाऱ्या हालचालींचे दर्शन वैमानिकाला विमानातूनच होत असे. ते बनवण्यासाठी अभ्रक आणि पारा म्हणजेच मायका आणि मर्क्युरी इत्यादींचा उपयोग होत असे. 2. परिवेश क्रिया यंत्र. यामध्ये स्वयंचलित यांत्रिक वैमानिक प्रणालीचे वर्णन केलेले आहे, म्हणजेच आपण त्याला ऑटो पायलट सिस्टम असे म्हणतो. 3. शब्दाकर्षण यंत्र. या यंत्राद्वारे 26 किलोमीटर क्षेत्रातील आवाज ऐकू येत असे. त्याचप्रमाणे पक्ष्यांचे आवाज ऐकू येऊन विमानाचे दुर्घटनेपासून संरक्षण करता येत असे. या यंत्रणेसारखी यंत्रणा आधुनिक विमानशास्त्रात रडार म्हणून कार्यरत आहे. 4. गुहगर्भ यंत्र. या यंत्राद्वारे जमिनीखालच्या विस्फोटकांचा शोध यशस्वीपणे घेता येत असे. 5. शक्त्याकर्षण यंत्र. विषारी किरण आकर्षित करून त्याचे रूपांतर उष्णतेत करणे आणि ती उष्णता बाह्य वातावरणात मुक्त करणे असे कार्य हे यंत्र करत असे. 6. दिशादर्शी यंत्र. दिशा दाखविणारे यंत्र. 7. वक्र प्रसारण यंत्र. शत्रूचे विमान अचानक समोर आल्यास तात्काळ आपले विमान मागे वळविता येण्यासाठी हे यंत्र उपयोगी पडत असे. 8. अपस्मार यंत्र. युद्ध काळात या यंत्रातून विषारू वायू सोडता येत असे. 9. तमोगर्भ यंत्र. युद्ध काळात विमान लपवण्यासाठी या यंत्राचा उपयोग होत असे. त्यांच्या निर्मितीसाठी तमोगर्भ लोह हा प्रमुख घटक असे. 10. वैश्वानरनाल यंत्र. ही यंत्रणा विमानातील प्रवाशांच्या व विमानकर्मीच्या खानपान सेवेच्या संदर्भातील आहे. विमानात अन्न पाक क्रियेसाठी स्वयंपाकघरात जी सोय लागते त्यासाठी वैश्वानरनाल यंत्र हे उपयुक्त पडते. महर्षी भारद्वाजांनी विमान निर्मितीसाठी कोणता धातू वापरावा तसेच त्याची निर्माण प्रक्रिया याचे वर्णन दिले आहे. लोहाधिकरणम या अध्यायात हा विषय आलेला आहे.
विमान निर्मितीसाठी सौमक, सौंडालिक, मौर्त्विक या 3 मूळ धातूंपासून 16 मिश्र धातू बनवत असत. यापैकी 14 मिश्र धातूंची नावे ग्रंथात दिली आहेत. उदाहरणार्थ उष्णंभर, उष्णहन, शीतहन यांच्या नावावरून मिश्र धातूंचे गुणधर्म समजतात. बृहद विमानशास्त्रात उल्लेख केलेल्या मिश्र धातूंच्या ज्या प्रक्रिया दिल्या आहेत त्या धातू निर्मितीचे यशस्वी प्रयोग सध्या काही भारतीय संस्था करीत आहेत. यावरून निश्चित विश्वास वाटतो की भारतीय विमानशास्त्र हे पुन्हा एकदा जोमाने उभे राहू शकेल. भारद्वाज मुनी म्हणतात की विमानशास्त्राचे रहस्य जाणणाऱ्यालाच ते चालविण्याचा अधिकार आहे. शास्त्रात विमान चालवण्यासंबंधीचे 32 रहस्य सांगितलेले आहेत. त्यापैकी एक मांत्रिक रहस्य, छिन्नमस्ता, वेगिनी, भैरवी आणि सिद्धांबा या 4 प्रकारच्या विद्युत शक्तींचा वापर करून आणि त्याला तेलकंद, सुधाकंद, क्रीडादंती, रुदंतिका व सप्रनेत्रयुता या 5 सिद्ध औषधींची जोड देऊन विमानाचा बाहेरील पृष्ठभाग बनविल्याने तो अभेद्य, अछेद्य, अदाहक व अविनाशी बनतो. 2. कृतक रहस्य. हे यंत्र विमान रचनेविषयी आहे. ते विश्वकर्मा, छायापुरुष, मनु, अबी यंत्र संशोधन करणाऱ्या महर्षींच्या ग्रंथसंपदेतून मिळवावे. त्यास नूतन संशोधनाची जोड द्यावी. 3. अंतराळ रहस्य. वातावरणाच्या एका गुणस्तरातून दुसऱ्या भिन्नगुण वातावरण स्तरात विमान जाऊ लागल्यास विमानाला धोका होऊन ते मोडू शकते, नादुरुस्त होऊ शकते. म्हणून भिन्नगुण वातावरण स्तराच्या सीमेचे दर्शन घडवणारी ही पद्धती आहे. 4. गूढ रहस्य. वायुतत्व ग्रंथानुसार वातावरणाच्या 8व्या स्तरात यासा, प्रपासा, वियासा या 3 सौरशक्ती असतात. त्यांच्या संपादनाने विमानाभोवती प्रकाशरहित स्थिती निर्माण करण्यासाठी ही पद्धती वापरावी. 5. दृश्य रहस्य. वातावरणातील वायू लहरी व विद्युत लहरींच्या मदतीने मानवी नेत्रांना न दिसणाऱ्या विमानाचे वेध घेणारे रहस्य. 6. प्रलय रहस्य. हवेतील बाष्पाचे घनीकरण करून कृत्रिम पाऊस पाडणे हा याचा उद्देश होता. महर्षी आकाशमार्गाची 5 प्रकारे विभागणी करतात. पृथ्वीपासून 100 किलोमीटर पर्यंतचे विविध उंचीवरील निर्धारित मार्ग व त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या ऊर्जांचे सविस्तर वर्णन त्यांनी केले आहे. विमान चालविण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या 4 प्रकारच्या ऊर्जा स्रोतांचा उल्लेख महर्षी भारद्वाज यांनी केला आहे. 1. वनस्पतीजन्य तेल. ते पेट्रोलियम प्रमाणे कार्य करते. 2. पाऱ्याची वाफ. प्राचीन शास्त्रात याचा शक्तिरूपात उपयोग करण्याचे वर्णन आहे. 3. सौर ऊर्जा. या ऊर्जेचा वापर करूनही विमान चालवता येत होते. 4. वातावरणातील ऊर्जा. अन्य कोणत्या तरी साधनाचा उपयोग करून वातावरणातूनच थेट ऊर्जा मिळवून विमानोड्डाण केले जाते. इतकं सारं वर्णन महर्षी भारद्वाज यांनी आपल्या ग्रंथात करून ठेवलेले आहे. आज भारतीय विमानशास्त्र आचार्यांच्या ग्रंथात सूत्रांच्या रूपाने बंदिस्त आहे. परंतु जेव्हा कोणी संशोधक आपले हे शास्त्र पुन्हा जिवंत करेल तीच भारद्वाजांना आदरांजली असेल. धन्य तो भारत देश आणि धन्य ते आचार्य. जय हिंद, जय महाराष्ट्र.